शासनाचे 10 लाख रुपये पाण्यात. भेंडीमहाल येथील रस्ता बांधकामात मोठ्या अनियमिततेचा आरोप. काम थांबवून चौकशीची ग्रामस्थांची मागणी. बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे भेंडीमहाल इथं सुरू असलेल्या सुमारे 10 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता बांधकामावर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले असून निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. संबंधित विभागानं तातडीनं कामाची चौकशी करून बांधकाम थांबवावे तसेच देयके रोखवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील एका आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आलाय. मात्र प्रत्यक्ष काम करताना आवश्यक तांत्रिक निकषांचं पालन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. रस्त्याच्या पायाभूत कामांमध्ये आवश्यक मजबूतीकरण न करता थेट लाल मातीवर सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तसेच काळी व लाल मातीचा वापर करून कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांच्या आरोपानुसार रस्ता बांधकामानंतर आवश्यक त्या प्रमाणात क्युरिंग पाणी मारण करण्यात आले नसल्यानं अनेक ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यातच भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांची गुणवत्ता राखण्याऐवजी काही ठिकाणी केवळ कागदोपत्री कामं दाखवून निधी खर्च करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. दरम्यान या प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदार, जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधींची भूमिका तपासावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता व्यक्त होत असून कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी पुढे येते आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. चौकशीनंतरच पुढील देयके अदा करण्यात यावीत अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक.